सेंट झेवियर प्रकरणात प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ लेखक, पत्रकार, यूट्यूबर गौतम खट्टर यांचे लहान भाऊ माधव खट्टर यांना जमीन मंजूर झाला आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माधव खट्टर यांना अन्याय अटक केली त्यांच्या विरोधात नुकसान भरपाईची याचिका दाखल करण्यात येणार आहे। लवकरच गौतम खट्टरही जामिनावर सुटतील अशी आशा आहे। माधव खट्टर या 18 वर्षाच्या कोवळ्या मुलाची अखेरीस जामिनावर मुक्तता होणार आहे। आज त्याच्या जामिनाचा आदेश झालेला आहे। अधिवक्ता नागेश जोशी आणि अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई यांनी या प्रकरणाचा युक्तिवाद केला होता आणि मुंबईहून अधिवक्ता घनश्याम उपाध्याय यांनी या प्रकरणाची धुरा सांभाळली आणि सगळं ड्राफ्टिंग किंवा बनवून देणं, त्याबद्दल सल्ला देणं हे सगळं त्यांनी केलं। योगेश देशपांडे यांनी या सगळ्यांचं सूत्रसंचालन केलं, सगळ्यांना मदत केली। या चौघांचंही म्हणजे अमेय प्रभुदेसाई, नागेश जोशी, घनश्याम उपाध्याय आणि योगेश देशपांडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पुढचं पाऊल आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अन्याय अटक केली त्यांच्या विरुद्ध याचिका करून नुकसान भरपाई मागणं आणि कारवाईची मागणी करणं हे होणार आहे। आणि माझी खात्री आहे की लवकरच गौतम खट्टर देखील जामिनावर सुटतील आणि त्यांनाही न्याय मिळेल। अशा प्रकारे आपल्या वेळ आली आहे की हिंदू राष्ट्राचा गजर होणार आहे। आपण हिंदू राष्ट्राकडे जाणार आहोत। सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा। नमस्कार।